आता पाहूया कसा सुरू आहे स्थानिक निवडणुकांचा धुरळा, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। अजित पवार सगळ्यांचा नाद करायचा पण अनगरांचा नाही। माजी आमदार राजन पाटलांचे पुत्र बाळाराजे पाटलांचं अजित पवार यांना थेट चॅलेंज। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर राजन पाटील समर्थकांनी जल्लोष केला होता। गल्लीच्या राजकारणात पण रडीचा डाव खेळून जिंकले। अनगरच्या बाळांनी उडता तीर अंगावर घेतला। सूरज चव्हाणांची राजन पाटील यांच्यावर टीका। पोरासाठी बापाला मारायची वेळ आली। पोरांनीही तेच डोक्यामध्ये ठेवून भविष्य काळामध्ये समाजामध्ये वावरावं एवढीच अपेक्षा आहे। अजितदादाला ललकारण्या एवढे बाळराजे पाटील मोठे नाहीत। आपण आपली गुणवत्ता ओळखून त्या ठिकाणचं राजकारण करावं। मुलाच्या तोंडून उत्साहात नकळत अपशब्द। मुलाच्या वक्तव्याचं समर्थन करणार नाही। राजन पाटलांकडून अजित पवारांची दिलगिरी व्यक्त। तर मुलगा चुकला तर पार्थ आणि जयप्रमाणे माफ करून पदरात घ्यावं, राजन पाटलांची विनंती। बाळराजेंकडून अजितदादांसाठी माफीनामा। आमच्या मुलाच्या तोंडून न कळत उत्साहात म्हणा, भावनेत म्हणा, जे अपशब्द झाले ते अटकेंची ती व्हायला नको होते। त्याबद्दल मी अजितदादांचं व्यक्तिशः आणि पवार परिवारांचं मी अंतःकरणपूर्वक इथं दिलगिरी व्यक्त करतो। आपला एखादा मुलगा असेल चुकला तर आपण त्याला पदरात घ्यायचं असतं। अजितदादांनी पार्थ असतील किंवा जय असतील तसा समजावा त्याला आणि त्याला पदरात घ्यावं ही मी आपल्या मीडियाच्या वतीने मी त्यांना विनंती करेन। अनगरमध्ये दंड थोपटणं आणि बेंडकुळ्या काढणं सोपं आहे। 15 दिवसात भाजपा जाऊन कुणाच्या जीवावर चॅलेंज करताय। उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्यानंतर उमेश पाटलांचा हल्लाबोल, तर दादांना चॅलेंज करणारा बाळराजे हा 302 मधील आरोपी उमेश पाटलांचा आरोप। अनगरमध्ये बसून अपनी गली में कुत्ता भी शेर होता है। त्या अनगरमध्ये बसून दंड थोपटणं, बेंडकुळ्या काढणं हे फार सोपं आहे। 15 दिवसात भाजपमध्ये गेल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी बेंडकुळ्या दाखवताय। हा मर्डर केस मधला आरोपी आहे। अनगर नगरपंचायतीत अर्ज बाद केल्याच्या निर्णयाविरोधात उज्ज्वला थिटे कोर्टात जाणार। अर्ज भरताना कागदपत्रांची तपासणीही केली होती। माझा मुलगाही सोबत होता, मग त्याची सही कशी राहू शकते, थिटेंचा सवाल। कागदपत्र मिळाली आणि मी माझ्या वकिलाकडून 3-4 वेळेला ते व्यवस्थित चेकिंग केलं होतं। प्रत्येक याच्यावर माझ्या मुलाची सही होती आणि काल सूचक म्हणून माझा मुलगा माझ्या सोबत होता, तर ती सूचकाची सही राहिलीच कशी? असं कसं शक्यच नाही ना ते। उज्ज्वला थिटेंच्या उमेदवारी अर्जातील सूचकाची सही नव्हती। सही नसलेला अर्ज TV9 मराठीकडे। सूचकाची सही नसल्याने थिटेंचा अर्ज बाद। अनगरच्या नगराध्यक्षपदी राजन पाटलांच्या सून प्राजक्ता पाटील बिनविरोध। अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदेंचा अर्ज मागे। सरस्वती शिंदेंनीच उज्ज्वला थिटेंच्या अर्जावर आक्षेप घेतला होता। नागपुरात भाजपच्या स्थानिक आमदारांकडून महानगरपालिका स्वबळावर लढण्याची मागणी। वरिष्ठांकडून महायुतीची भूमिका, मात्र स्थानिक आमदार स्वबळासाठी आग्रही। भाजपकडून नागपुरातील सर्व 151 जागांवर उमेदवारांची चाचपणी। सिंधुदुर्गच्या सावंतवाडी नगरपालिकेत भाजपमध्ये बंडखोरी। नगराध्यक्षपदासाठी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांची उमेदवारी। माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकरांची बंडखोरी। आता पाहूया कसा सुरू आहे निवडणुकांचा रणसंग्राम, या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। खेडमध्ये नगर परिषद निवडणुकीत ट्विस्ट। वैभव खेडेकरांच्या पत्नीनं भाजपातून भरलेला उमेदवारी अर्ज बाद, मात्र अपक्ष उमेदवारीचा अर्ज वैध। त्यामुळे आता अपक्ष निवडणूक लढणार। वैभव खेडेकरांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला होता। नागपूर जिल्ह्यात सुनील केदारांच्या नेतृत्वामुळे रोष। केदारांच्या वागणुकीमुळे पदाधिकारी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देतात। भाजपच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रसन्ना तिडकेंचं वक्तव्य। आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित होण्याची शक्यता। ओबीसीना सरसकट 27% आरक्षण लागू करण्याला सुप्रीम कोर्टाची नापसंती। सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्यातील नगर परिषद निवडणुकीत भाजपचा मोठा निर्णय। राजन गिरप यांना भाजपकडून दुसऱ्यांदा नगराध्यक्षपदाची उमेदवारी। 5 वर्षात 35 कोटींची बक्षिसं देऊन रखडलेली विकास कामं पूर्ण केल्याचा गिरप यांचा दावा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरणार। स्थानिक स्वराज्य निवडणुकांसाठी मुख्यमंत्र्यांचे प्रचार दौरे। उद्यापासून 30 नोव्हेंबरपर्यंत प्रचार सभा घेणार। निवडणुकीमध्ये व्हीव्हीपॅटचा उपयोग करण्याची कायद्यात तरतूद नसल्यानं व्हीव्हीपॅटचा वापर नाही। राज्य निवडणूक आयोगाचं कोर्टात स्पष्टीकरण। व्हीव्हीपॅट आणि बॅलेट पेपरद्वारे निवडणूक घ्यावी, काँग्रेस नेते प्रफुल्ल गुडधेंनी केली होती याचिका। ठाकरे बंधूंच्या युतीला शुभेच्छा, मात्र काँग्रेसशी चर्चा व्हायला हवी होती, तर दडपशाही करणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही। महापालिका निवडणूक ही जात, धर्म, प्रांत, भाषा यावर होऊ नये। मनसेसोबतच्या प्रश्नावर गायकवाड यांचं उत्तर।
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाडांनी घेतली शरद पवारांची भेट. येणाऱ्या काळातही पवारांच्या राष्ट्रवादीशी युती व्हावी अशी इच्छा, काँग्रेसची भूमिका, तर मवियाच्या जागा वाटपाबाबत चर्चा झाल्याची ही माहिती. बरोबर हमेशा जे आहे ती त्या ठिकाणी नेहमी अलायन्स राहिलेली आणि येणाऱ्या काळामध्ये पण ती अलायन्स व्हावी अशी आमची मनापासूनची इच्छा आहे. त्यांच्या मुंबईच्या राखी जाधव यांच्याशी सुद्धा आमची या संदर्भामध्ये बोलणं झाले, तशी त्यांना आम्ही माहिती कळवली. आणि तर देशभरात काँग्रेसची अवस्था ही दयनीय. काँग्रेसला स्वबळावर जायचं असेल तर आम्ही रोखणार नाही, ठाकरेंच्या विनायक राऊतांची प्रतिक्रिया. काँग्रेसची जी दयनीय अवस्था होत चालली पूर्ण देशामध्ये, ते पाहिल्यानंतर अद्यापही त्यांना स्वबळाचा जर त्यांची इच्छा असेल तर त्यांना त्याच्यापासून कोण रोखणार नाही. पण करावं त्यांनी स्वबळ. आमची काय तसं हट्ट राहील आमच्याच बरोबर या म्हणून असं हट्ट राहणार नाही. आता पाहूया कशी सुरू आहे मनपा निवडणुकीची रणधुमाळी. त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. निवडणुकीपूर्वी पुणे महापालिकेचे सभागृह नव्या रूपात येणार. पालिकेचे नवीन सभागृह पुन्हा सुसज्ज होणार. निवडणुकीपूर्वी सुशोभीकरणासाठी प्रशासनाकडून 1 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी. नंदुरबारमध्ये भाजपसोबत युतीसाठी शिवसेनेकडून प्रस्ताव आला होता. शिवसेनेचे स्थानिक नेते विश्वासघातकी असून युती करणार नाही. आमदार विजयकुमार गावितांचा चंद्रकांत रघुवंशी यांच्यावर निशाणा. प्रस्ताव या ठिकाणी युती करण्याचा प्रस्ताव शिवसेनेच्या लोकांनी दिला होता. त्याच्या विश्वासघातकी लोकांबरोबर काय विश्वास ठेवायचा आणि कितीदा विश्वासघात करून घ्यायचा, म्हणून आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला. नंदुरबार आणि तळोदा नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणार. आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचा दावा. नंदुरबार तळोदा पालिकेत शिवसेना पूर्ण ताकदीने लढते. मतदारांच्या शिवसेनेवर विश्वास असल्याने मतदार शिवसेनेच्या बाजूने राहणार. चंद्रकांत रघुवंशी यांची प्रतिक्रिया. नंदुरबार नगरपालिकेसाठी भाजपकडून प्रचाराला सुरुवात. गणपतीच्या मंदिरात नारळ फोडून अविनाश माळी यांनी केली प्रचाराला सुरुवात. गोंदिया नगराध्यक्षपदासाठी भाजपकडून काशिस जयस्वाल मैदानात. माझ्या विरोधात उभे असलेले उमेदवार भ्रष्टाचारी आहेत. काशिस जयस्वाल यांचा काँग्रेसवर आरोप. जालन्याच्या परतूरमध्ये नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा. अजित पवारांची राष्ट्रवादी, ठाकरेंची सेना आणि वंचित आघाडीची युती सत्ता खेचून आणण्यासाठी बबनराव लोणीकरांची प्रतिष्ठा पणाला. नागपुरात बुटीबोरी नगर परिषदेत भाजपच्या 2 नगरसेवकांची बिनविरोध निवड. भाजपचे अरविंद जयस्वाल आणि सविता खंतेंची बिनविरोध निवड. विरोधात कोणाचाही अर्ज दाखल नाही. अमरावतीच्या दर्यापूर नगर परिषदेत एकाच कुटुंबातील 2 महिला आमने-सामने. भाजप आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नीविरुद्ध जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेसचे नेते सुधाकर भारसाकळे यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात.